आता आपण पाहूया प्रॉपर्टी ऑफ 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री. If the acute angle of a right angle triangle are 45 degree and 45 degree, then each of the perpendicular sides is 1 upon in the root 2 times the hypotenuse. आता काही लक्षात ठेवायचं आहे. आपण मगासपासून लक्षात घेतो आहे डिवायडेड बाय 2 आहे किंवा अपॉन 2 आहे, बरोबर आहे. त्यालाच फक्त आता रूट लावा. 45 असलं की इन द रूट 2 येणार आहे. 1 अपॉन इन द रूट 2. आता बघूया आपल्याला त्याने दिलेली आहे, एक साईड दिलेली असेल आणि मग आपला आन्सर काढायचं असेल. सॉरी, आपल्याला जी दिलेली साईड आहे ती काहीच सांगितलेलं नाही आहे. हो हां, XY इज इक्वल टू 1 अपॉन इन द रूट 2 इंटू ZY कोणाच्या ह्याच्यामध्ये असते, ती हायपोटेन्यूसच्या ह्याच्यामध्ये असते. लिहून घेतलेलं XZ इक्वल टू XY इक्वल टू 1 अपॉन इन द रूट 2 इंटू ZY. दोन्ही साईड्स म्हणजे 45 डिग्री इथे आहे, अपोजिट साईड म्हणजे XY आली. 45 डिग्री इथे आहे म्हणजे अपोजिट साईड आली ZX किंवा आपण म्हणूया XZ. दोन्हीच आता त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, ZY किती दिलेला आहे 3 इन द रूट 2 सेंटीमीटर. देन वी विल फाइंड XY अँड ZX. XY इज इक्वल टू XZ इज इक्वल टू 1 अपॉन इन द रूट 2 इंटू 3 इन द रूट 2. मग काय झालं, इन द रूट 2 कटआउट होतील, राहिलं की ते 3 3 1 3 म्हणजे आपला आन्सर काय आला, XY इज इक्वल टू XZ इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला त्याचे जे नियम आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. 30 60 90 असेल तर 30 म्हणजे हाफ ऑफ द हायपोटेनस, 60 अपोजिट साईड ऑफ द 30 डिग्री, half of the hypotenuse 60 degree opposite side of the 60 degree is equal to in the root 3 upon 2 opposite side of 45 degree 1 upon in the root 2. हा प्रकारे आपल्याला प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या आहेत. याचा उपयोग आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढताना, सोप्या पद्धतीने काढताना, पटकन काढताना उपयोगी येणार आहे. ही प्रॉपर्टी लावली आपल्याला पटकन आन्सर मिळालं, पुढचं आपण उत्तर काढू शकतो. किंवा आपल्याला 1 मार्काचा क्वेश्चन असेल आणि त्यावेळेला आपल्याला ही प्रॉपर्टी पटकन यूज करता येईल आणि तिकडे आन्सर लिहिता येईल.